या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल. स्वामी विवेकानंदांनी जगाला भारतीय संस्कृतीची आणि तत्वज्ञानाची ओळख करून दिली. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचे विचार. MIT विश्वप्रयाग विद्यापीठात स्वामी विवेकानंदांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण. 7 मार्च 1893 साली स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणामुळे संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. भारत हा ज्ञानाचं भांडार असलेला आणि वैभवसंपन्न देश आहे याची जाणीव जगाला झाली. याच घटनेतून भारताच्या पुनरुत्थानाची मुहूर्तमेढ रोवली गेली असं मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी व्यक्त केलं. MIT विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाग कराड होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी माईर्स MIT संस्थेच्या विश्वस्त महासचिव आणि MIT विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्राध्यापिका स्वाती कराड चाटे, विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्राध्यापक गोपाळकृष्ण जोशी, कुलसचिव प्राणेश मुरनाळ, उषा विश्वनाथ कराड, संचालक स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स राघवेंद्र M चाटे, सिद्धेश्वर देवस्थानचे पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, चार्टर्ड अकाउंटंट राज मणियार, सोलापूर आर्किटेक्चर असोसिएशनचे असीम सिंदकी, कायझन हुंडाचे संचालक सुरेंद्र शिरकोळे आदी आणि सोलापुरातील मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, देशाच्या माननीय पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पुढील 10 वर्षात आपण आपल्या देशाच्या गुलामगिरीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. परंतु स्वातंत्र्यानंतर तसं कार्य करण्याची प्रेरणा कोणी दिली असेल तर ती स्वामी विवेकानंदांनी दिली आणि त्या गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचं काम ज्या प्रकारे MIT मध्ये प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याकडून होतंय ते पाहून स्तिमित व्हायला होतं असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, सत्ता संपत्ती आणि कीर्ती पचवण्यासाठी अध्यात्माचं बळ लागतं आणि ते प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या वारकरी तत्वज्ञानाचा अंगीकार करत मूल्य शिक्षणाचा वारसा उभा केला. आपल्या अध्यक्ष भाषणात MIT समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या भूमीत स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारणे हा एक योग अभूतपूर्व आहे. सध्याच्या परिस्थितीत जगाला संतांच्या विश्वात्मकीय देवाच्या प्रार्थनेची गरज आहे. युनेस्कोमध्ये संत ज्ञानेश्वरांचे विश्व कल्याणाचे पसायदान प्रार्थना पोहोचवता आल्याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रसंगी बोलताना MIT विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्राध्यापिका स्वाती कराड चाटे यांनी वर्गामध्ये विषयाचं ज्ञान घेणं जसं आवश्यक आहे तसं वर्गाच्या बाहेरील विद्यार्थ्यांना देशात होऊन गेलेल्या थोर महापुरुषांची महती समजावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांचं व्यक्तिमत्व घडावं हे या संस्थेचं नेहमी ध्येय राहिलंय. विद्यापीठात उभारण्यात आलेला हा स्वामी विवेकानंदांचा पुतळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरेल असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित भीमण्णा जाधव यांनी सुंदरी वादन केलं. MIT विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गोपाळकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविक केलं तर कुलसचिव प्राणेश मुरनाळ यांनी आभार प्रदर्शन केलं. या कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त पदाधिकारी, विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.